नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेला आहे मस्त असा सोयाबीनचा पुलाव आणि त्याच्यासोबत कोशिंबीर. तर नेहमी नेहमीच काहीतरी चपाती वगैरे हे सगळं करण्याचा कंटाळा येतो. तर त्यापेक्षा कधीतरी असा पुलाव करून बघा. खूप छान लागतो खायला. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर साहित्य आधी दाखवते. तर इथे मी सोयाबीन घेतलेले भिजत ठेवले. तांदूळ घेतलेला आहे. तर इथे आपल्याला वाटण लागणार आहे. तर टोमॅटो, आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना घेतलाय. अख्खा मसूर भिजत ठेवला. एक मोठा कांदा घेतलाय. धनेपूड, मीठ, गरम मसाला आणि किचन किंग मसाला घेतला. तर आता आपण तेल ऍड करूयात पातेल्यामध्ये. तर थोडस जास्त प्रमाणात तेल घ्यायचं पुलावसाठी. आता कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आपल्याला. आता याला हलका हलका सोनेरी रंग यायला चालू झाला. तुम्ही बघू शकता. आता सोनेरी रंगावर कांदा आला की त्याच्यामध्ये आपल्याला वाटण ऍड करायचं. आणि हे वाटण घातल्याच्या नंतर पण आपल्याला छान परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटायला लागलंय. तर आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूयात. परतून घेऊया छान 1 मिनिट भर. आता त्याच्यातलं पाणी थोडस कमी झालेलं आहे. आता इथे अख्खा मसूर ऍड करायचा आहे आपल्याला, जो आपण भिजत ठेवला होता तो. तर इथे मी एक 10 ते 15 मिनिटं भिजवून घेतलंय. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर थोडं जास्त वेळ भिजवलात तरीही चालेल. आता हे सगळं छान एकजीव झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन ऍड करायचे. तर सोयाबीन भिजत ठेवले होते ते घट्ट पिळून काढायचे आणि मग ऍड करायचे. आता सगळं छान एकजीव करूया. आणि सगळे मसाले व्यवस्थित लागण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ ऍड करणार आहे. तर हा पुलाव बनवायला खूप वेळ नाही लागत. खूप झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आणि साहित्य पण अगदी मोजकं आहे. जे म्हणजे घरात आपल्या अवेलेबल असतं तेच आहे. एक्स्ट्रा ऍडिशनल तुम्हाला काही आणण्याची गरज नाही. आता तांदूळ टाकून पण आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं सगळं. आणि सगळं छान परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचंय. आणि जेव्हा पण आपण पुलाव बनवतो, तांदूळ वगैरे परतून घेतो, तर तेव्हा गरम पाणीच ऍड करायचं. त्याने म्हणजे राईस खूप छान असा मोकळा होतो. आता हे होऊ द्यायचंय आपल्याला व्यवस्थित. आणि जोपर्यंत आपला पुलाव होतोय तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे काकडी घेतली, कांदा घेतला आणि टोमॅटो घेतलेले. बारीक चिरून घेतलंय सगळं. तोपर्यंत आपला राईस बघूया पुलाव. छान उकळी आली त्याला, एकदा मिक्स करून घेऊया. आणि मंद आचेवर गॅस करून झाकण देऊन आपल्याला छान शिजवून घ्यायचं. आता इथे आपल्याला दही ऍड करायचे कोशिंबीर मध्ये. सगळं छान एकजीव करून घेऊया. आणि इथे मी आता त्याच्यामध्ये ना पुदिन्याची पानं ऍड करणार आहे. तर त्याने टेस्ट खूप छान येते कोशिंबीरला. तर तुम्ही जर कधी ऍड केले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. टेस्ट मध्ये खूप फरक पडतो. आणि आता लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड करणार नाहीये, कारण त्याला कोशिंबीरला सगळं पाणी सुटेल. तर जेव्हा आपण सर्व्ह करणार तेव्हाच आपण मीठ ऍड करायचं त्याच्यामध्ये. तर इथे आपला मस्त असा पुलाव झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त झालाय आपला पुलाव एकदम. आणि जितका दिसायला सुंदर दिसतोय, खाण्यासाठी पण तितकाच छान आहे आणि खूप झटपट होतो. खूप जास्त मेहनतीचं काम नाहीये. आता कोथिंबीर घालूया थोडीशी गार्निशिंग साठी. आणि आता मीठ पण ऍड करूयात कोशिंबीर मध्ये आपल्या. सगळं छान एकजीव करून घेऊया आणि सर्व्ह करायला घेऊया. तर इथे मस्त असा गरमागरम पुलाव आणि त्याच्यासोबत थंड अशी कोशिंबीर. खूप मस्त लागते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा.
जेणेकरून तुम्हाला आपल्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याच्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर पुन्हा भेटूयात आपण अशाच एखाद्या रेसिपी सोबत.